जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील उकल गावात विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली। दत्तनगर गटामधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आशा दिघे तर गणातून संगीता शिंदे या उमेदवारी करत आहेत। आशा दिघे या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि त्यांचे पती बाबासाहेब दिघे हे जिल्हा परिषदचे सभापती होते, त्यामुळे त्यांचा सर्वसामान्य जनतेशी चांगला संपर्क आहे। तसेच सभापती असताना त्यांनी अनेक रस्त्यांचे आणि गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावलेत। तसेच तालुक्यातील सर्व प्रश्न त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे। या प्रसंगी सभेचे अध्यक्ष बापूसाहेब मोरे, अध्यक्ष जयंत ससाने, सचिन गुजर, करण ससाने, बाबासाहेब दिघे, आशा दिघे, संगीता शिंदे, आप्पा पाटील थोरात, बीके जगदने, भास्कर थोरात, दादा जाते, आदिनाथ वडितके, खंडूराणा सदाफळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ही निवडणूक तर सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारी आहे। सगळ्याच आघाडीवर सरकारला अपयश यातून महाराष्ट्राची जनता आता ठरवणार आहे। पण मी जे गेले काही 2 दिवस पाहतोय शिवसेना आणि भाजपाची भांडणं जी चाललेली आहे, पण आता एकामेकांची अवकात काढण्यापर्यंत गेलेले आहे। मला असं वाटतं त्यांनी एकामेकांची अवकात काढण्याची आवश्यकताच नाही आहे। दोघांची अवकात काय दोन पक्षांची हे आता राज्याची जनता ज्या निवडणुकीत दाखवणार आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात जास्त मोठा पक्ष म्हणून काँग्रेस या राज्यामध्ये निवडून येईल असं आम्हाला आशा वाटते। शेतकऱ्यांचा आतापर्यंत कुठलाही प्रश्न सोडलेला नाही, त्याबद्दल काय सांगणार? त्यांनी तर बोलले होते बस 7-12 आम्ही कोरा करून देऊ, त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची आता सर्वस्कृत सगळ्यांना कशी कल्पना आहे। 7-12 कोरा करतो, शेतीमालाला भाव देतोय। आज 5 पैसे किलोने कांदा विकावा लागला। डाळिंबाचे भाव काय आहे, डाळीचे भाव काय आहेत? पण मला असं दिसतंय की हे सरकार शहराच्या बाहेर पडायलाच तयार नाही। शहराच्या विकासाकरता जेवढी प्राधान्य आहे सरकारमध्ये आहे, ग्रामीण भागाच्या विकासाकरता यांच्याकडे अजेंडा नाही। आणि याचा प्रचंड रोष या निवडणुकीत या सरकारला सामोरे जावं लागणार आहे।